2 थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी. पोलिओ रविवार 10 मार्च 2019. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली. भाग भाग। अरे छिड़कू ने चप्पल नहीं पहनी है। ओहो, चप्पल नहीं पहनी पकड़ा गया ना। देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। भारत पोलियो मुक्त है, पर दुनिया नहीं। ये वायरस दोबारा देश के अंदर प्रवेश कर सकता है। इसलिए जन्म से लेकर के 5 साल तक हर बार अपने बच्चे को पोलियो की खुराक दिलवाइए जरूर। 2 बूंद हर बार, जीत रहे बरकरार। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर असून ही जागा राष्ट्रवादीने ताकदीने लढणार आहे. कार्यकर्त्यांनी बूथ बळकट करावेत. आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करायची आहे. लोकसभेच्या नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीचीच आहे. राष्ट्रवादीचीच राहणार असून पुढील खासदार राष्ट्रवादीचा असेल, असे पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी सांगितले. जामखेड मतदारसंघातील दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून बारामती ॲग्रोतर्फे दुष्काळात दोन्ही तालुक्यात मोफत पाण्याच्या टँकरचा आरंभ सोमवारी जामखेड तालुक्यातील जवळा खर्डा जामखेड शहरात रोहित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी हे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळभेद, दत्तात्रय वारे, शरद भोरे, शहाजी राळेभात, माजी सभापती संजय वराड, नगरसेवक अमित जाधव, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, युवा नेते प्रशांत राळेभात, अमजद पठाण, कैलास हजारे, सुरेश भोसले, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे, हनुमंत पाटील, नरेंद्र जाधव, नितीन हुलगुंडे, उमर कुरेशी, राजेंद्र गोरे, चोंडी सतीश चव्हाण, फकराबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, रतन काळे, सरपंच समीर पठाण, राहुल पवळ, नजीद पठाण, अशोक शिंगवी, माजी सरपंच सुनील कोठारी, दयानंद कथले, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट.